तुम्ही दहीहंडी उत्सवात गोविंदा म्हणून सहभागी होणार आहात का? किंवा यावर्षी दहीहंडीमध्ये मानवी मनोरा रचण्याचा विचार करत आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने 6 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून दहीहंडीमध्ये काही दुर्घटना घडली तर गोविंदाला रुपये 10 लाखापर्यंत आर्थिक मदत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण हा विमा नेमका कोणाला मिळणार? अपघात झाल्यास किती पैसे मिळतील? आणि यासाठी कोणते अटी व नियम आहेत? या सर्व प्रश्नाची अधिकृत शासन निर्णयाच्या आधारे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सन 2026 मध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झाल्यास गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबतचा दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचताना गोविंदाच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर दहीहंडीतील मानवी मनोऱ्यांना साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे आणि गोविंदाच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या नियम आणि उपाययोजना यापूर्वीच लागू करण्यात आल्या आहेत. तसंच दहीहंडीच्या वेळी अपघात झाल्यास गोविंदांना सरकारी व संबंधित रुग्णालयामध्ये मोफत उपचार देण्याबाबतही यापूर्वी निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 2025 मध्ये 1,50,000 गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र दहीहंडीची वाढती लोकप्रियता आणि गोविंदांची वाढती संख्या लक्षात घेऊन आता 2026 मध्ये ही संख्या वाढवून 1,60,000 गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच यावर्षी दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदासाठी सरकारकडून मोठे विमा संरक्षण देण्यात आले आहे. आता या शासन निर्णयामध्ये गोविंदासाठी नेमकं काय देण्यात आलं आहे ते एकदा व्यवस्थित समजून घेऊया. सन 2026 मध्ये दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या 1,60,000 गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 10 लाख, 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास रुपये 10 लाख, तर 1 हात, 1 पाय किंवा 1 डोळा गमावल्यास रुपये 5 लाख मिळणार आहेत. तसंच कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास रुपये 10 लाख, तर कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास विमा पॉलिसीमध्ये ठरवलेल्या टक्केवारीनुसार रक्कम मिळणार आहे. आणि दहीहंडीच्या वेळी झालेल्या अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागल्यास प्रत्यक्ष झालेला खर्च आणि जास्तीत जास्त रुपये 1 लाखापर्यंत रुग्णालयीन खर्चाचे विमा संरक्षण मिळणार आहे. या विम्याच्या काही विशिष्ट अटी व शर्ती असतील. शासनाने दिलेल्या अटीसोबतच संबंधित विमा कंपनीच्या लागू अटी आणि शर्तीही पाळाव्या लागणार आहेत. तसंच विमा संरक्षण नेमकं किती कालावधीसाठी असेल हे क्रीडा व युवक सेवा आयुक्त संबंधित विमा कंपनीसोबत चर्चा करून निश्चित करणार आहेत. गोविंदाच्या नोंदणीबाबत सांगायचं झालं तर सराव आणि प्रशिक्षण घेतलेले, आवश्यक वयोमर्यादा पूर्ण करणारे आणि प्रत्यक्ष दहीहंडीमध्ये सहभागी होणारे गोविंदा याची नोंदणी केली जाणार आहे. त्यांची माहिती तपासून आणि प्रमाणित करून संबंधित विभागाकडे सादर केली जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विमा संरक्षणासाठी होणारा खर्च राज्य क्रीडा विकास निधीतून भागवला जाणार आहे. म्हणजेच 2026 मध्ये दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या पात्र गोविंदासाठी सरकारने विमा संरक्षणाची व्यवस्था केली आहे. मात्र विमा मिळवण्यासाठी शासनाने आणि संबंधित विमा कंपनीने ठरवलेल्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. धन्यवाद.